नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। वांग्यापासून नवीन डिश बनवणार आहोत, वांगा चिल्ली। तर हे नवीन वाटत असेल तुम्हाला, पण खरंच खूप छान होते। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा मैदा असं हे सारण आपण सगळं घेतलेलं आहे साहित्य। इथे 1 चमचा आपण मिरेपूड घालणार आहोत। जेवढं आपण चिल्लीला जे बॅटर बनवतो त्याप्रमाणे ह्या बॅटरमध्ये पाणी घ्यायचं आणि असं घट्ट आणि सैल असंही नाही, मध्यम असं हे सारण आपण बनवून घेऊया। हे आता आपलं सारण तयार आहे। हे आपण असं मिश्रण एकत्र सगळं एकजीव केलेलं आहे। हे बघा, ह्या प्रकारे हे सारण झाले पाहिजे। आता आपण एक वांग घेऊया, त्यातला आपण अर्धा भाग घेऊया आणि याचे चौकोन पीस करून घ्या। आपलं वांग काळं पडू नये म्हणून आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये वांग आणि एक अर्धा चमचा मीठ घालूया, जेणेकरून आपलं वांग काळं पडणार नाही। आपण आता मीठ घातलेलं आहे। हे 10 मिनिटं पाण्यात ठेवूया आपण। 10 मिनिटानंतर एका टॉवेलवर हे वांग काढून स्वच्छ पुसून घ्या, जास्त करून पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। आता हे आपण मिश्रण जे बनवलेलं बॅटर त्यामध्ये हे वांग कोटिंग करून घेऊया। जशी आपण चिकन चिली फ्राय करतो त्या प्रकारे हे वांग पण फ्राय करून घेऊया, क्रिस्पी आणि गोल्डन रंगावर। खूप छान होते ही चिली आणि गरमागरम। जसं आपण चिकन चिली खातो ना किंवा शेजवान चिली, त्या प्रकारेच ही होते चिल्ली। खूप यम्मी आणि मस्त। मी पण ही डिश खाल्लेली आहे एका हॉटेलमध्ये। हे बघा, असं खरपूस रंगावर तळून घेतलेलं आहे आपण। इथे आता आपण एक मिरची उभी चिरून 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या हे सगळं आपलं तेलावर परतून घेऊया। इथे आपण आता पातीचा कांदा आणि थोडीशी पात ती सुद्धा घालून चांगली परतून घेऊया। इथे चिल्ली सॉस, शेजवान सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस असं सगळं मी एकत्र मिश्रण करून त्यामध्ये घातलेलं आहे। आता त्यामध्ये आपण फ्राय केलेलं वांग पण घालूया, चांगले एकजीव करून घ्या। थोडीशी किंचित साखर घालूया, कांद्याची पात घालूया। आपलं वांग चिल्ली तयार आहे। थोडासा स्मोक देऊया आपण। क्रिस्पी करारी आणि छान अशी ही चिली झालेली आहे। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील। आणि नक्की रेसिपी कशी वाटते ती मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की करून बघा आणि गरमागरम ही चिल्ली तुम्ही नक्की खाऊन बघा। खूप छान आणि खूप सुंदर लागते ही रेसिपी। मी जेव्हा खाल्ली ना तेव्हा मला म्हणजे ऐकूनच आश्चर्य वाटलं की वांग्यापासून सुद्धा चिल्ली बनवू शकते। नक्की करून पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू।